नमघोष तुम्हाला सरकायला सांगितले, बडबड करायला नाही सांगितलं, फक्त जाग्यावर सरका, शरीराने सरका, तोंडाने काही बोलू नका। सदा नामघोष करू हरि कथा, तेने सदा चित्ता समाधान, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत असो ऐसा कोठे आठवची नाही, देहीच विदेही भोगदशा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागोने दो पाप पुण्य अंगा, सर्व सुखल्यालो सर्व अलंकार, आनंदे निर्भर डुलत शरच्चंद्र बिंबा ननम चारुहासं, लसत्कुंडलांक्रांत गंडस्थलांगम, जपाराग बिंबा धरम कंजनेत्रं, परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं, पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, टाटा पांडुरंगाकारू प्रथम नमन, पांडुरंगाकारू प्रथम नमन, जयांचे केले स्मरण, होय सकळ विद्यांचे अधिकरण, तेची वंदू श्री चरण श्री गुरूंचे दे नमस्कारुणी आता। ओम नमो ज्ञानेश्वरा करुणा करा दयाळा, तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी। नमो सद्गुरु तुकया ज्ञान दीपा, नमो सद्गुरु सच्चिदानंद रूपा, नमो सद्गुरु भक्त कल्याण मूर्ती, नमो सद्गुरु भास्करा पूर्ण कीर्ती। सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा, हो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेरो, मस्तक हे पायावरी यावार करी संतांच्या,
सदा नाम घोष सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. प्रस्तुत सेवेकरता निवडलेला अभंग अखिल कोट ब्रह्मांड नायक आकारण करुणावरला रे रुक्मिणी प्राण संजीवन जगत आधार भगवान श्री पांडुरंग परमात्मा त्या परमात्म्याचे एकनिष्ठ आणि लढेबळ भक्त असणारे महान भगवत भक्त संत हृदय सम्राट महाराष्ट्र भूषण विश्ववंद्य विश्वसंत श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा 4 चरणाचा अभंग असून या अभंगाद्वारे संत श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराय आपल्या जीवनामध्ये नाम साधना केल्यानंतर भगवान परमात्म्याची कथा केल्याच्या नंतर जीवनामध्ये काय अनुभव प्राप्त झाला त्या अनुभवाचं विश्लेषण या अभंगामध्ये करतायत. विठ्ठला कुंडली कवरला हरी विठ्ठल सरळ भावार्थ पाहिला तर तुकोबराय म्हणतात सदा नाम घोष करू हरी कथा तेने सदा चित्ता समाधान. तुकोबराय म्हटले महाराज आमच्या जीवनामध्ये आम्ही सतत नामस्मरण केलं अखंड नामस्मरण केलं अखंड चिंतन केलं सदा नामघोष केला सदा हरिकथा केली त्याचा परिणाम असा आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. सदा नामघोष केल्यामुळं सदा हरिकथा केल्यामुळं आमचं चित्त हे सदा समाधानाला प्राप्त झालं. सदा नामघोष सदा हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. विचारलं महाराजांना महाराज तुम्हाला फक्त समाधानच प्राप्त झालं का? नामघोष केल्यानंतर भगवान परमात्म्याचा नामघोष केल्यानंतर भगवान परमात्म्याची हरिकथा केल्यानंतर तुमच्या जीवनामध्ये फक्त समाधानच प्राप्त झालं का? महाराज म्हटले नाही. या मृत्यूलोकाचं आपण चिंतन केलं तर प्रत्येक मनुष्य संध्याकाळी सकाळी झोपेत उठल्यापासून संध्याकाळी झोपे जाईपर्यंत एका गोष्टीच्या पाठीमागं लागलेला आहे. ती गोष्ट जर कोणती असेल तर त्याचं नाव आहे सुख. त्याचं नाव काय आहे? सुख. मुंगीपासून ते ब्रह्मदेवापर्यंत प्रत्येकाला असं वाटतं आपण सुखी असावं पण ते सुख काही या संसारामध्ये कोणालाही आजपर्यंत प्राप्त झालेलं नाही. पण तुकोबराय म्हटले या नामघोषामुळं या हरिकथेमुळं आम्हाला सुख नाही प्राप्त झालं. नुसतं सुखच नाही प्राप्त झालं त्या सुखाचं एक बाप आहे त्याचं नाव सर्व सुख आहे. त्या सर्व सुखाची प्राप्ती आम्हाला झाली. कशामुळं झाली? सदा नामघोष केल्यामुळं सदा हरिकथा केल्यामुळं सर्व सुख आम्ही ल्यालो. नव्हे नव्हे किंबहुना त्या सर्व सुखाचे अलंकारच आमच्या जीवनावरती आम्ही धारण केले. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लत सो. ज्या आनंदाला कुठल्याही प्रकारची भीती नाही असा आनंद आमच्या जीवनामध्ये प्राप्त झाला. त्या आनंदाला आतला कुठल्याही प्रकारची भीती राहिली नाही. आपल्या आनंदामध्ये आणि संत महात्म्याच्या आनंदामध्ये फरक असतो. आपल्या आनंदाला सीमा असते भय असतं पण संत महात्म्याच्या आनंदाला कुठल्याही प्रकारची भीती नसते. आम्हा हरीच्या दासा काही भय नाही त्रैलोक्ये कुठल्याही प्रकारचं भय नाही. निर्भय स्थितीमध्ये आमचं जीवन प्राप्त झालं. कशामुळे झालं? एकच कारण सदा नामघोष सदा हरिकथा. आणखीन काय मिळालं महाराज? महाराज म्हटले आता आम्ही आमच्या जीवनामध्ये असं आहोत अशी स्थिती आम्हाला प्राप्त झाली. आम्ही कुठं आहोत काय करत आहोत या देहाचं आम्हाला आता काय राहिलं नाही भान राहिलं नाही. देहामध्ये असतानाच आम्हाला विधेयी अवस्था प्राप्त झाली. असो ऐसा कोठे आठवची नाही देहेच विदेही भोगोदशा. देहामध्ये असतानाच आम्हाला आता विधेयी अवस्था प्राप्त झाली. जशी आपल्या जंगल महाराजांना विधेयी अवस्था प्राप्त झाली होती. कशामुळे प्राप्त झाली होती? सदा नामघोष केल्यामुळं सदा हरिक कथा केल्यामुळं ही अवस्था प्राप्ती झाली होती. तुकोबराय म्हटले विचारलं महाराजांना नुसतं नामघोष केल्यानं तुम्हाला निर्भय स्थिती प्राप्त झाली सर्व सुखाची तुम्हाला प्राप्ती झाली आता देहामध्ये तुम्ही राहिले नाही एवढंच मिळालं का? तुकोबराय म्हटले आमचं जीवन एवढं पूर्ण झालं. आमचं जीवन एवढं पूर्ण पलीकडे गेलं. आमचं जीवन हे अग्नीप्रमाणे झालं. अग्नीप्रमाणे. अग्नी बघा तुम्ही अग्नी असा असतो. अग्नीमध्ये तुम्ही चांगली वस्तू टाका किंवा वाईट वस्तू टाका. अग्नीचं काम काय आहे? जाळणं. अग्नीने तुम्ही एखादा प्रेत पेटवा किंवा अग्नीने एखादा यज्ञ पेटवा. यज्ञ पेटवल्यामुळे अग्नी कधी पुण्यवान होत नाही आणि प्रेत पेटवल्यामुळे अग्नी कधी पापी होत नाही. अग्नी जसा परिपूर्ण आहे त्याला कुठल्याही प्रकारचा लवलेश लागत नाही.
तुकोबराय म्हटले आमचं जीवनही तसं झालं, अग्नीप्रमाणे झालं. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप. जसं त्या अग्नीला वाईटाचाही संग लागत नाही आणि चांगल्याचाही संग लागत नाही, तसं तुकोबराय म्हटले आमच्या जीवनाला आता पापही लागत नाही आणि आता आमच्या जीवनाला पुण्यही लागत नाही. सुख दुःखाच्या पलीकडे आमचं जीवन निघून गेलं, पाप पुण्याच्या पलीकडे आमचं जीवन निघून गेलं. कशामुळं? एकच कारण, सदा नामघोष सदा हरिकथा तेने सदा चित्ता समाधान. सर्व सुख ल्यालो सर्व अलंकार आनंदे निर्भर डुल्लतसो. आसो ऐसा कोठी आठवची नाही, देहामध्ये असतानाच विधेयी अवस्था प्राप्त झाली, देहेच विधेयी भोगदशा. तुका म्हणे आम्ही झालो अग्निरूप, लागो नेदो पाप पुण्यांगा. अभंगाचा सरळ भावार्थ विठाला 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 विठाला. गेली 38 वर्षापासून चालू असणारा अखंड हरिनाम सप्ताह वर्ष 38 वर्षापासून आपल्या गावामध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालू आहे. आणि या 38 वर्षाच्या सप्ताहामध्ये आजची ही 3ऱ्या दिवसाची सेवा माझ्या वाट्याला आलेली आहे. ज्यांच्यामुळे ही सेवा प्राप्त झाली, हरिभक्त परायण आमचे परमश्रेय आदरणीय वंदनीय दळवी महाराज यांच्या मार्फत ही सेवा प्राप्त झाली. आणि या सेवेचं सौजन्य ज्यांच्याकडे आहे, गोरख दादा श्रीरंग थोरे आणि दुसरे कोण, दत्तात्रय पाडळे यांच्या मार्फत हे कीर्तनाचं सौजन्य आहे. त्यांना अतिशय धन्यवाद. तसेच आमचं या ठिकाणी येण्यापर्यंत फोन करून येईपर्यंत आमची ज्यांनी काळजी घेतली, आमचे राजेंद्र नाना, त्यांना प्रेमाने नाना म्हणतात सर्व. नाना बरेच असतात पण परमार्थावर प्रेम करणारे नाना काही वेगळेच असतात. बाकीचे नाना करीतीत ताना नाना, पण नानाचं या ठिकाणी वैशिष्ट्य आहे. महाराज येईपर्यंत, महाराज जेवले का, महाराज आले का, कुठं बसले, कुठं आलेत, येईपर्यंत ज्यांचा फोन चालू होता असे आमचे नाना या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यांच्याच माध्यमातून या ठिकाणी ही कीर्तन सेवा माझ्यापर्यंत आली. आमच्यासोबत आलेले हरिभक्तपरायण आमचे प्रवीण महाराज आहेत, आमचे प्रतीकदादा आहेत हरिभक्तपरायण. आम्हाला ज्यांनी आमचं सारथ्य पण केलं आमचे छोटे बंधू ऋषिकेश दादा आहेत, त्यांच्याबरोबर आमचे अतुल दादा आहेत, तेही या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि कीर्तन साथी करता हरिभक्तपरायण महाराजांचं नाव योगेश महाराज, अगदी योग्य पकवाज वाजवतात योगेश महाराज या ठिकाणी उपस्थित आहेत. गेले 8 दिवस ते आपल्याला सेवा देणार आहेत. महाराजांची ही सेवा या ठिकाणी आहे. सुंदर अशा प्रकारचं पकवाजाचं वादन ते करतायत. त्यांच्या मार्फत हा कार्यक्रम आपल्या गावामध्ये होत आहे. तसेच या ठिकाणी सर्व गायनाचार्य मंडळी सगळे गावातलीत का, बाबांचं नाव गोरक्ष महाराज शिंदे सोलापूर, हेही गायनाकरता उपस्थित आहे. सुंदर अशा प्रकारची चाल त्यांनी गायली. त्यांच्या पाठीमागं विजय महाराजांनी सुंदर अशा प्रकारची साथ त्यांना दिली. हरिभक्तपरायण अरविंद महाराज, हिराय काका हरिभक्तपरायण, तुमचं नाव दोन्ही एकच, विजय महाराज हे आणि ते महाराज श्रीपद पिंपरी व्यवहारे महाराज, चंद्रकांत महाराज. तुमचं सांगा. खिरा काका पोतदार आणि सर्वच चोपदार आहेत या ठिकाणी उपस्थित आहेत. आणि तुम्ही अगदी गुलाबाच्या पाकळ्या जशा फुलाव्या तशी गुलाबासारखं टवटवीत अगदी बसलेला आहात. आणि असंच कीर्तन होईपर्यंत गुलाबाच्या पाकळ्या राहू द्या. मध्येच जर तुमचे सूर्यफुलं झाले, सूर्यफुलं काय म्हणतात, असं सूर्यफुलं असं असतं पण कुठपर्यंत, एकदा ते वाळलं ते असं होतं पुन्हा. तसं चेहरे पडून देऊ नका. अगदी वेळेमध्ये आपल्याला कीर्तन सेवा पूर्ण करायची आहे. बहुसिंगन या ठिकाणी उपस्थित आहेत. महिला मंडळीची जास्त संख्या आहे, पुरुष मंडळी या ठिकाणी उपस्थित आहेत. सर्वांना धन्यवाद देतो आणि सेवेला आरंभ करतो. विठ्ठला विठ्ठला आपण जर या संपूर्ण जगाचं चिंतन
चिंतन केलं तर या जगामध्ये 3 प्रकारचा वर्ग आपल्याला पाहायला मिळतो. एक आहे भगवान परमात्म्याचा वर्ग आहे, दुसरा संत महात्म्याचा वर्ग आहे आणि तिसरा तुमचा आमचा वर्ग आहे, म्हणजे जीवाचा वर्ग आहे. जीवाचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं आहे, संत महात्म्याच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं आहे आणि भगवान परमात्म्याच्या जीवनाचं ध्येय उद्दिष्ट ठरलेलं आहे. भगवान परमात्मा कशा करता येतो, संत महात्मे या मृत्यूलोकामध्ये कशा करता येतात आणि तुम्ही आम्ही या मृत्यूलोकामध्ये कशा करता येतो. तुमचा आमचा धंदा वेगळा आहे, संत महात्म्याचा धंदा वेगळा आहे आणि भगवान परमात्म्याचा सुद्धा धंदा वेगळा आहे. विठ्ठला 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 धंदा प्रत्येकाचा आहे महाराज, देवाचाही धंदा आहे, तुमचा आमचा सुद्धा धंदा आहे आणि संत महात्म्याचा सुद्धा काय धंदा आहे महाराज. आपला धंदा काय, ल्यावे खावे बरे असावे याची करी हाव संसारी. संसारिकांना काय हवं असते, चांगलं खायला असावं, चांगलं प्यायला असावं, आता इथं महिला मंडळ आहे, चांगलं लिहायला असावं, ही आपली अपेक्षा आहे. वाढावे संतान, गृहे व्हावे धनधान्य, ही आपली अपेक्षा आहे. आपला हा धंदा आहे, संत महात्म्याचा धंदा आहे आणि भगवान परमात्म्याचा सुद्धा धंदा आहे. पण या गादीवर वर्णन करत असताना 2 जणांचा धंद्याचं वर्णन करावं, 1 जणाचा धंद्याचं अजिबात वर्णन करू नये. कोणाचं वर्णन करू नये, तुमच्या आमच्या धंद्याचं वर्णन करणारी ही गादी नाही. या ठिकाणी 2च धंद्याचं वर्णन होतं, एक तर संत महात्म्याच्या जीवनाचं किंवा भगवान परमात्म्याच्या जीवनाचं. विठ्ठला विठ्ठला का बरं आपल्या जीवनाचा आपल्या धंद्याचं वर्णन करायचं नाही, आपल्या जीवनाचं का वर्णन करायचं नाही, संत महात्म्याच्या जीवनाचं वर्णन का करावं, कीर्तनामध्ये देवाच्याच गुणाचा अनुवाद का करावा, देवाचं चरित्र का गावं, संत महात्म्याचेच गुणगान का गावे, याचं एकमेव कारण असं आहे महाराज, संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ गाजवलेला असतो. संत महात्म्याने आपल्या जीवनामध्ये पुरुषार्थ केलेला असतो. 4 प्रकारचे पुरुषार्थ आहेत, धर्मार्थ काम मोक्षानाम यद्य गोपीन भिद्यते अजागस्तनश्चैव तस्य जन्म निरर्थकः. 4 प्रकारचे पुरुषार्थ सांगितले. आपल्याही जीवनाचं वर्णन करता येईल, पण संत सांगतात तुम्ही हे 4 पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त करा, तरच तुमच्या जीवनाचं वर्णन होईल. विठ्ठला विठ्ठला 4 पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त करा, तर तुमच्या जीवनाचं वर्णन होईल. आज जंगल महाराजांचं वर्णन या गादीवर होते, याचं एकमेव कारण त्यांच्या जीवनामध्ये त्यांनी काय केलेलं आहे, पुरुषार्थ केलेला आहे. धर्म का अर्थ काम मोक्ष हे 4 प्रकारचे पुरुषार्थ त्यांनी आपल्या जीवनामध्ये मिळवले, म्हणून त्यांची कीर्ती आजही अमर आहे. गेले दिगंबर ईश्वर विभूती, गेले दिगंबर ईश्वर विभूती, राहिल्या त्या कीर्ती जगा माझी, जगा माझी राहिल्या त्या कीर्ती जगा माझी. तुका म्हणे एका मरणेची सरे उत्तमची उरे कीर्ती मागे. संत महात्म्याच्या जीवनामध्ये त्यांनी पुरुषार्थ गाजवलेला असतो, म्हणून त्यांच्या जीवनाचं वर्णन होतं. आपल्या जीवनाचं वर्णन करता येत नाही, आपल्या जीवनाचं वर्णन करता येईल, पण 4 प्रकारचे पुरुषार्थ जीवनामध्ये प्राप्त करा, तर तुमच्या जीवनाचं वर्णन होईल. विठ्ठला विठ्ठला कोणते कोणते 4 पुरुषार्थ गाजवायचे. पहिली गोष्ट जग जिंकायचं. जग काय जिंकायचं, जग जिंकायचं. जग जोपर्यंत आपण जगावर सत्ता गाजवत नाही तोपर्यंत आपल्या जीवनाचं वर्णन होत नाही. आणि आपण जग जिंकतो का महाराज? अहो जगाचं द्या सोडून, साधं सरपंच व्हायचं म्हणलं तरी आपल्याला किती अवघड आहे. अहो घरात माणसं आपलं ऐकत नाही तर जग कवा ऐकायचं. घरात आपली सत्ता चालत नाही तर जगावर कधी आपण सत्ता गाजवणार. आणि संत महात्म्याने काही महापुरुषांनी या जगावरती सत्ता गाजवली, म्हणून त्यांचं आज नाव जिवंत आहे. जगावर त्यांनी सत्ता गाजवली म्हणून त्यांचं नाव जिवंत आहे. मला सांगा या ठिकाणी आता नाव काय रे तुझं? नाव सांग की. स्वराज. वा वा. लग्न झालंय का? झालंय का नाही? करायचंय का? करायचं. वा वा. टाळ्या वाजवा, टाळ्या वाजवा. त्याचं बरोबर आहे महाराज.
कारण लय अवघड झालं आज परिस्थिती. 40-45 वर्षाचे सांड गावामध्ये फिरायले, त्यांचं लग्न होय नाही महाराज. त्याचं बरोबर आहे ना, ते आतापासूनच तयारी करायला लागला. महाराज आमच्या मोबाईलमध्ये गावगाव गेलं, आम्ही आता महाराष्ट्रभर फिरत असतो. गावगाव गेलं की असे लोक चहा प्यायला नेतात आणि चहाच्या अगोदर एक गोष्ट आणतात. कोणती? बायोडेटा. हा आलं तुमच्या ध्यानात, बायोडाटा. हे बघा महाराज, तुम्ही बीड जिल्ह्यातले, तिकडे जरा मुली वगैरे भेटतात बघा, काय असलं तर होत असलं तर थोडंफार चहा पाणी झाल्याच्या नंतर ते एवढा मोठा बायोडाटा घेऊन येतात. ही परिस्थिती आज निर्माण झाली. त्याचं कारण आहे, त्याचं कारण असं आहे महाराज, एक 10-15 वर्षापूर्वी गर्भामध्ये मुली मारल्या गेल्या. गर्भामध्ये मुली मारल्या गेल्या. मुली मारल्यामुळे त्याचा परिणाम, त्याचं पाप असं वाढलंय, ते पाप आज भोगावं लागलंय. हे काळ बदलणार आहे, पण याला आणखीन 10-15 वर्षाचा काळ जाणार आहे. तुमचा काळ चांगला येईल बरं का, तुमच्या काळात चांगला. आता मुली झपाट्याने वाढायला लागल्यात. नाव काय म्हटलं तुझं? स्वराज. वा. वडिलांचं नाव काय? रामहरी. रामहरी. वा वा. आजोबाचं? अंगद. अंगद. वा वा, टाळी वाजवा. बरं आता हा पंजोबाचं? पंजोबाचं माहिती? वा वा वा, अगदी आणखीन टाळी वाजवा एकदा. पंजोबापर्यंत गेला. सांग आता, खापर पंजोबाचं, दापर पंजोबाचं, निपर पंजोबा. मला सांग, निपर पंजोबा होते म्हणून दापर पंजोबा होते, बरोबर आहे की नाही? निपर पंजोबा होते म्हणूनच दापर पंजोबा होते ना. दापर पंजोबा होते म्हणून खापर पंजोबा, खापर पंजोबा होते म्हणून पंजोबा, पंजोबा होते म्हणून आजोबा, आजोबा होते म्हणून वडील, वडील आहे म्हणून तू आहे, आणि तू आहे म्हणून आताच नाही लग्न झाले. मला सांगा, ही आपली काय रक्त परंपरा आहे ना. ज्या आज्याने पंजाने आपल्याला जन्माला घातलं, ज्या आज्याने पंजाने आपल्याला जन्माला घातलं, त्यांचं रक्त आज आपल्या अंगामध्ये आहे, पण आपण त्यांना विसरून गेलो महाराज. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. आजा मेला पंजा मेला, बाप मसना गेला. देखत देखत ना तू पण तू, देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला. देखत देखत ना तू पण तू, तोही तैसा झाला.